नमस्कार. आज आपण पाठ दुसरा बोलतो मराठी या पाठाची प्रस्तावना यापूर्वी झालेली आहे. आज आपण या पाठाचा सविस्तर अभ्यास करूया. तसं पाहिलं तर भाषा ही जगाला शिकवते. भाषा ही आपल्यावरती संस्कार करते. भाषेमुळेच मनुष्य घडतो. भाषा मानवी जीवनामध्ये एक महत्त्वाचे स्थान आहेच आहे. म्हणूनच डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी या पाठामध्ये भाषेचे श्रेष्ठत्व कसे असते हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाठाच्या सुरुवातीलाच अगदी छानपैकी एक विनोद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं पाहिलं तर विनोद असा आहे, परवा एका वर्तमानपत्रामध्ये एक विनोद आला होता. तो विनोद असा होता, एकदा बायको म्हणाली, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा म्हणाला, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. तर या ठिकाणी बनवणे हे मुख्य क्रियापद आहे, पण या दोन्ही ठिकाणी हे क्रियापद शोभणारं नाही आणि म्हणून याच्यातून विनोदाची निर्मिती झालेली दिसून येते. तसं पाहिलं तर भाषेची श्रीमंती अनेक संत महात्म्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं सांगायचं झालं तर भाषेची श्रीमंती संत साहित्यातच दिसून येते. जगातील सर्व विषय मराठी भाषेने अभ्यासले, ते व्याप्त केले. भाषेला वजन, एक दर्जा देण्याचे काम अनेक संतांनी केले आहे. संत वचन जगण्याची रीत शिकवते. हेच मूल्य संस्कार होय. यालाच जीवन शिक्षण हे एक मूलतत्व आहे. या भाषेच्या माध्यमातून अनेक तत्वचिंतकांनी, तत्वज्ञानांनी मराठी भाषेचे महत्त्व संपूर्ण जगामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याहीपेक्षा सांगायचं म्हटलं, संत ज्ञानेश्वरांनी अगदी 42 अलंकाराने युक्त ज्ञानदेवांच्या ओव्यांचे मोठेपण सांगून आपण जयहरीने सुरुवात करायला हरकत नाही. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेमध्ये अनेक ओव्या सांगून भाषेची श्रीमंती, भाषेचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच काय, आपलं हे भावजीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी एक शब्द आला, भावजीवन. भावजीवन याचा अर्थ असा आहे की आठवणींचे विश्व. जेव्हा आपण कदाचित 7वीला असताना किंवा 4थीला असताना स्कॉलरशिपची परीक्षा देत असताना गुरुजनांनी तुमच्याकडून वारंवार वाक्यप्रचार, म्हणी, सुविचार, लिंग वचन बदल करणे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द पाठांतर करून घेतले असतील किंवा मननचिंतन कशा पद्धतीनं करायचे हेही शिकवलं असेल. पण ज्यांनी त्यांनी प्रयत्न केला ते केवळ भाषेची श्रीमंती वाढवण्याचाच प्रयत्न केला, भाषेचा विकास करायचा. भाषा ही आपल्या जीवनामध्ये एक अमूल्य असं साधन आहे. या भाषेमुळे आपले व्यवहार होतात. महाराष्ट्र शासनात असं नाही तर संपूर्ण विश्वामध्ये भाषेला खूप महत्त्व आहे. भावभावनांचं प्रकटीकरण करण्यासाठी, एकमेकाशी संवाद साधण्यासाठी, एकमेकाचं सुखदुःख वाटण्यासाठी भाषेचा वापर करणं ही काळाची गरज आहे. आणि हीच काळाची गरज समजून डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी सुरुवातीला तुम्हाला
ही भाषा ही कशी बदलत जाते. मुळात म्हणजे शब्दामध्ये शब्दांचा वापर कसा केला जातो. शब्द हा अनेक अक्षरांनी बनतो, अनेक अक्षर मिळून शब्द बनतो, अनेक शब्द एकत्र वाक्य बनतं आणि त्याच्यामध्ये मग अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर शब्दांचा वापर करून भाषेची गती, भाषेचे सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न ज्यांनी त्यांनी केलेला आहे. सुरुवातीलाच आपण पाहिलं की बनवणे ही क्रियापद जे आहे, तर याचा मूळचा अर्थ असा आहे की ही क्रियापद फसवणे या अर्थानं वापरलेलं आहे. या ठिकाणी काही अनेक क्रियापद आलेले आहेत. या ठिकाणी पोळ्या लाटणे असेल, भाजी फोडणीस टाकणे असेल, कढी करणे असेल, भात रांधणे असेल, कुकर लावणे असेल, यासारखी ही जी क्रियापद वापरलेली आहेत ते स्वयंपाकघराशी संबंधित आहेत. आम्ही नेहमी त्याचा वापर करतो. घरामध्ये तुम्हाला नेहमी आई सांगत असते की आता मी थोड्याच वेळामध्ये भाजी फोडणीला टाकणार आहे. तुम्हाला कढी आवडते का? मी आज तुम्हाला कढी करून देणार आहे. असे अनेक शब्दांचा उपयोग स्वयंपाकघरामध्ये केला जातो. आणखी एक महत्त्वाचा शब्द या ठिकाणी कणिक तिंबणे. आता कणिक तिंबणे म्हणजे काय? तर मुळात म्हणजे पीठ मळणे असा नसून मार देणे असा या ठिकाणी अर्थ घ्यायला हरकत नाही. आपण ज्यावेळेला खरोखरच कणिक तिंबतो, पीठ मळतो, त्यावेळेला पिठावरती आपण जोर देतो आणि पिठावरती जोर देऊन आपण ते कणिक तिंबण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण ते पीठ मळतो. तसं या ठिकाणी दोन्ही अर्थ जिथे योग्य आहे त्या ठिकाणी असा अर्थ घ्यायला हरकत नाही. म्हणजे असे मजेशीर काही वाक्यप्रचार, काही म्हणी, काही सुविचार या भाषेमध्ये तद्वत आहेत. आणखी पुढे सांगण्याचा काही प्रयत्न केलाय. गप्पा मारणे असेल, उड्या मारणे असेल, थापा मारणे असेल, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे. जेवताना मुळात या ठिकाणी जेवण करत असताना ताव मारणे हा जो प्रकार आहे की खूप खाणे या अर्थाने देखील घेतला जातो. पण या ठिकाणी माशा मारणे असे अनेक वाक्यप्रचारांचा उपयोग कशा पद्धतीने केलेला आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात काय की भाषेची श्रीमंती कशी वाढत जाते, भाषा समृद्ध कशी होते हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी पुढे असा एक आहे की वाक्यप्रचार की खस्ता खाणे. तर खस्ता खाणे म्हणजे खस्ता हा काही खाण्याचा पदार्थ नाही आहे. तर मुळात म्हणजे खस्ता खाणे याचा अर्थ या ठिकाणी खूप त्रास सहन करणे किंवा ठिकाणी असं काही अनेक असं आहे की अक्कलवान. तर अक्कलवान म्हणजे हुशार, पण पुन्हा अक्कलवान याच्यात दुसरा एक पुन्हा एक शब्द तयार होतो की अकलेचा कांदा. अकलेचा कांदा याचा अर्थ अतिशहाणा. आता मुळात म्हणजे शहाण्याचे दोन अर्थ होऊ शकतात. एक शहाणे म्हणजे सुज्ञ असतो की जो समजूतदार असतो की जो सदसद विवेक बुद्धीने आपल्याशी वागतो त्याला आपण शहाणे म्हणतो. पण दुसरा त्याचा अर्थ असा घेतात की अतिशहाणा म्हणजे या ठिकाणी बडाई मारणारा. हातून कोणतंच काम होत नाही पण मोठमोठ्या बडाई मारून काम पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणारा असा एखादा अतिशहाणा देखील असू शकतो या अर्थाने देखील घेतलेला आहे. पुन्हा एक सांगायचं म्हटलं त्या ठिकाणी मोरांबा. आता मोरांबा याचा अर्थ या ठिकाणी मयुराशी कोणत्या प्रकारचा संबंध नाही किंवा एखाद्या पक्षाशी संबंध नाही. मोरा मयुराशी संबंध नसलेला हा शब्द आहे. तर पूर्वीच्या काळी साखर ही आपल्याला मॉरिशसहून येत असे आणि म्हणून त्याला मोरस असे म्हटले आहे आणि म्हणून या ठिकाणी मोरांबा त्यावरून या ठिकाणी अर्थ शब्द तयार झालेला आहे. तिथं कोणत्या प्रकारचा मयूर असे किंवा एखाद्या पक्षाशी संबंध आलेला दिसून येत नाही. असे काही शब्द गमतीदार वापरलेले आहेत. पुन्हा या ठिकाणी सांगायचं तर बरेच असे शब्द पाठीमागं पुढे तुम्ही कुठे ना कुठे ऐकला असेल की शिरोधार्य म्हणजे काय, ससे होलपट यासारखे शब्द. शब्दांची गंमत म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ शोधणे होय आणि म्हणून एकाच शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात. बऱ्याच वेळेला काही त्याच्या ठिकाणी थोडासा बदल होतो. उदाहरणामध्ये चिंता आणि चिता. आता चिंता म्हणजे काय, काळजी, जिथं फक्त केवळ अनुस्वार आहे. आणि या ठिकाणी चिता या ठिकाणी अग्नी या अर्थाने देखील घेतला जातो की जे प्रेताला जे अग्नी दिली त्याला चिता असं म्हटलं जातं. असे अनेक प्रकारचे शब्द आहेत. जसे की दीन आणि दीन. जर दुसरी वेलांटी दिली दीनला तर गरीब असा अर्थ होईल, पहिली वेलांटी दिली तर दिवस असा अर्थ होईल. असे विविध प्रकारचे शब्द या ठिकाणी थोडासा बदल जरी केला आपण त्याच्यामध्ये दीर्घ ऱ्हस्व या पद्धतीनं अनुस्वारामध्ये लेखन नियमामध्ये थोडासा बदल केला त्या ठिकाणी शब्दाचा अर्थ बदलतो
आणि म्हणून या ठिकाणी शब्द हे जपून वापरायला पाहिजे, लिहिताना काळजी घेतली पाहिजे. शब्दाची चमत्कृती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, हेच या ठिकाणी लेखिकेला सांगायचं आहे. पुन्हा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की आणखी काही असे अर्थ असतात की धपाटे. आता धपाटे याचा अर्थ या ठिकाणी दोन अर्थ होऊ शकतात. धपाटे म्हणजे हा देखील खाद्यपदार्थ आहे, आणि दुसरं मी या ठिकाणी साधारण सांगायचं म्हटलं तर साधारण म्हणजे धपाटे हा खाद्यपदार्थ असून या ठिकाणी मारणे अर्थाने देखील घेतलेला आहे. तर भाषेची पकड ही वाढण्यासाठी म्हणजे भाषेची श्रीमंती वाढण्यासाठी या ठिकाणी साधारणपणे वाक्यप्रचारांचा जो वापर केला जातो, त्यामुळे एक भाषेला वेगळ्या प्रकारचं सौंदर्य प्राप्त होतं. आणि तसं पाहिलं तर भाषा ही अगदी नदीसारखी असते. म्हणजे प्राचीन काळापासून या ठिकाणी जसं एखाद्या नदीचा प्रवाह पुढे पुढे वाढत जातो, तसं या ठिकाणी शतकानुशतकानुसार भाषा ही वाहत आलेली आहे, आणि भाषेचा प्रवाह एक वेगळ्या प्रकारचा दिसून येतो. आणि त्यामुळे या ठिकाणी भाषेला समृद्धी प्राप्त करून देण्यासाठी अनेक शब्दांचा वापर करणे ही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारचे वाक्यप्रचार देखील या पाठामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी कंठस्नान घालणे. आता कंठस्नान घालणे म्हणजे या ठिकाणी आंघोळ घालणे या अर्थानं नाही, किंवा गळ्याखालून आंघोळ करणे या अर्थानं नाही. आणि मुळात म्हणजे कंठस्नान घालणे हा जो वाक्यप्रचार आहे, हा युद्धामध्ये युद्धामध्ये एखादे सैनिक मारला गेला असेल तर बातम्या सांगताना वगैरे या ठिकाणी कंठस्नान घालणे हा या ठिकाणी वाक्यप्रचाराचा उपयोग केला जातो. कंठस्नान घालणे याचा अर्थ ठार मारणे या अर्थानं आहे, जीवे मारणे या अर्थाने घेतला जातो. दुसऱ्या ठिकाणी खांद्याला खांदा लावणे. तर खांद्याला खांदा लावणे म्हणजे या ठिकाणी सहकार्य करणे. आणि प्रेताच्या वेळेला खांदा देतो तो अर्थ वेगळा आहे, की प्रेताला खांदा दिल्याशिवाय प्रेत आपण उचलून घेऊन जाऊ शकत नाही. पण या ठिकाणी तो अर्थ घ्यायचा नाही, इथं सहकार्याची भूमिका या अर्थाने घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काही गोष्टी आपण झुगारून लावतो, म्हणजे परवा न करतो. झुगारून देणे म्हणजे परवा न करणे या अर्थाने देखील घेतला जातो. ताव मारणे या ठिकाणी मनसोक्त खाणे. बऱ्याच वेळा आईनं एखादा चांगला पदार्थ केला असेल तर आईला पाठीमागं शिल्लक आहे की नाही पण बघतच नाही, की अगदी ताव मारून खातो. या ठिकाणी साधारणपणे मनसोक्त खाणे या अर्थाने दिलेला आहे. एखाद्याची आपण दाद देतो, म्हणजे प्रशंसा करणे ही देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण एखाद्याची प्रशंसा करतो, एखाद्याची स्तुती करतो, त्या ठिकाणी एकमेकाच्या भावभावनांची कुठंतरी जोडणी केली जाते. पण उगाच एखाद्याची प्रशंसा करणे हे देखील तितकंच चुकीचं आहे. खुशमस्करी करणारी बरीच माणसं असतात. म्हणजे काय तर माघारी स्तुती करून का फायद्याचं नाही. दाद द्यायची असेल समोर दाद देणे तितकंच गरजेचं आहे. बेतावर पाणी पडणे या अर्थानं. बेतावर पाणी पडणे याचा अर्थ बेत फसणे किंवा रद्द होणे या अर्थाने देखील केलेलं आहे. माशा मारणे म्हणजे वेळ फुकट घालवणे. आता ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे. तुम्ही वेळ वाया घालवू नका, कारण पुढची परिस्थिती आपल्याला काही सांगता येत नाही. या कोरोनाच्या काळामध्ये 15 ऑगस्टला शाळा सुरू होईल की त्याच्या आधी शाळा सुरू होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण स्टडी फ्रॉम होम हे तितकंच गरजेचं आहे, आणि हा छोटासा प्रयत्न आम्ही सर्व शिक्षक लोक करत आहोत. अनेक गुगलच्या माध्यमातून किंवा दीक्षा ॲपच्या माध्यमातून अनेक लोकांनी या ठिकाणी तुम्ही ओपन करून बघत असाल, यूट्यूबवरती काही बघत असाल. हे केवळ ऑनलाईन शिक्षण आहे, की आपला जीव खूप महत्त्वाचा आहे. या कोरोनापासून सावध राहण्यासाठी घरी राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि घरी राहण्यासाठी म्हणून फक्त घरी राहून फुकट वेळ न घालवता आपण इयत्ता 10वीला आहोत त्याचं गांभीर्य थोडंसं ठेवून आपण या ठिकाणी अभ्यास केला तर खूपच चांगलं होईल. या अर्थाने या ठिकाणी केवळ माशा मारण्यात वेळ घालवू नका, म्हणजे काही वेळ फुकट घालवू नका. जो काही वेळ मिळतो त्याचे वाचण्यासाठी सत्कारणी लावा असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी बरेच काही शब्दार्थ देखील देण्याचा प्रयत्न केलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये. असूया असेल तर तो मत्सर आहे, किंवा कलेवर. आता कलेवर या ठिकाणी 2 शब्दार्थ दिलेले आहेत. साधारणपणे या ठिकाणी कलेवर याचा अर्थ प्रेत आणि शव देखील होतो. आणि दुसरा एक अर्थ देखील या ठिकाणी तुम्हाला सांगायला हरकत नाही, की कलेवर याचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे. या ठिकाणी नामाला कोणत्या प्रकारचे प्रत्यय लावले जातात त्यावर या ठिकाणी शब्दाचा अर्थ बदलला जातो. म्हणून आपण वाचताना लिहिताना काळजीपूर्वक लिखाण करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणखी या पाठामध्ये सांगायचं झालं तर एखाद्या शब्दाची उत्पत्ती कशी होते. उत्पत्ती म्हणजे या ठिकाणी उगम कसा होतो. या ठिकाणी बरेच पाठिंबाच्या वेळेला आपण अरबी भाषेमधील शब्द, फारसी भाषेमधील या ठिकाणी शब्द, किंवा या ठिकाणी तत्सम, तद्भव
या ठिकाणी पारिभाषिक शब्द कोणत्या प्रकारचे आहेत, देशी शब्द कोणत्या प्रकारचे आहेत, आपण व्याकरणच्या माध्यमातून आपण ते अभ्यास करणार आहोत. पण पाठीमागील अभ्यासक्रमाने या ठिकाणी असे अरबी भाषेतील कोणते आलेले आहेत, पोर्तुगीज भाषेतून कोणत्या प्रकारचे शब्द आलेले आहेत याचा आपण अभ्यास केलेला आहे. साधारणपणे या पाठामध्ये साधारणपणे आत्मसात करणे, फिरकी घेणे, आपले मानणे, दाद देणे यासाठी काही वाक्यप्रचार आलेले आहेत. अकलेचा कांदा किंवा साधारणपणे या ठिकाणी कंठस्नान, म्हणजे स्वयंपाकघरातील काही शब्द, अशा विविध शब्दांची उत्पत्ती कशी झालेली आहे आणि यासाठी आपण बोलतो मराठी या वाक्यप्रचारामध्ये साधारणपणे या ठिकाणी डॉक्टर निलिमा गुंडी यांनी या पाठामध्ये साधारणपणे मराठी भाषेच्या एक प्राध्यापिका असून साधारणपणे या ठिकाणी पाळीमुळे खोलवर रुजलेले या ठिकाणी असलेले अस्तित्व, रांधणे, वार्धक्य. आता वार्धक्य या ठिकाणी म्हातारपणे अर्थाने घेतलेला आहे. साधारणपणे परवा वर्तमानपत्रामध्ये एक विनोद आला होता, तो तुम्हाला सांगितलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी या पाठामध्ये साधारणपणे वाचत असताना साधारणपणे हातामध्ये आपल्या एक पेन घ्या आणि या पाठामध्ये आलेले वाक्यप्रचार अधोरेखित करा. काही म्हणे असते त्या ठिकाणी अधोरेखित करा आणि साधारणपणे या पाठामध्ये आलेले तुम्हाला आढळलेले शब्द, ज्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळत नाही, त्या शब्दांचा अर्थ कळत नाही, वाचताना एखाद्याचा अर्थ कळत नाही, वाक्याचा अर्थ समजत नाही, अशा वेळेला मला संपर्क करा, मला फोन करा, मला विचारा किंवा व्हॉट्सअपला माझ्या प्रश्न टाका. मी त्यांचे उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. साधारणपणे वेळ वाया घालू नका. या कोरोनाच्या काळामध्ये आपण अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. आणि स्वाध्याय सांगायचं म्हटलं तर या पाठाच्या पाठीमागे दिलेला पूर्ण स्वाध्याय सोडवा, आपल्या मतानुसार सोडवा आणि काही इंग्रजी शब्द, त्याला मराठी शब्द कोणते आहेत, पारिभाषिक शब्द कोणते आहेत, थोडंसं विचार करा. व्याकरण दृष्टीनं या पाठामध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्याकरणाचे शब्द आले आहेत ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन शिकवताना. साधारणपणे या पाठातील संपूर्ण वाक्यप्रचार शोधून काढा. मी काही सांगितले त्याचे अर्थ लिहा आणि वाक्यात उपयोग करा. वाक्यप्रचार शोधा, अधोरेखित करा, त्याचा अर्थ लिहा, वाक्यात उपयोग करा आणि वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे. या वाक्यप्रचारांच्यावरती साधारण 5 प्रकारचे प्रश्न आपल्याला वार्षिक परीक्षेला विचारले जातात. या 5 प्रश्नांचा अर्थ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी हा पाठ काळजीपूर्वक वाचा. जेवढं वाचाल तेवढं फायद्याचं होणार आहे. परिच्छेदावरती काही प्रश्न विचारले असतात, शब्दांच्या जाती आहेत, काही सामासिक शब्द आहेत, काही विभक्तीचे प्रत्यय आलेले आहेत. या सर्वांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला तर हा तुम्हाला पाठ चांगल्या पद्धतीने समजेल. जर या पाठामध्ये काही शंका असतील तर जरूर विचारा. आणि या पाठामधील साधारणपणे भाषेची श्रीमंती कशी आहे, भाषा ही कशा पद्धतीने वापरलेली आहे, भाषेचा अर्थ कसा बदलत जातो आणि वाक्यप्रचार चुकीचे वापरल्यामुळं कसा चुकीचा अर्थ प्राप्त होतो हे या सांगण्याचा ठिकाणी प्रयत्न केले. थोडक्यात काय तर डॉक्टर निलिमा गुंडी यांनी भाषा विषयक हा पाठ सांगितलेला आहे, बोलतो मराठी. या बोलतो मराठी पाठामध्ये साधारण तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने अभ्यास कराल अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी या पाठामध्ये आलेला पूर्णपणे सारांश रूपाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगल्या पद्धतीने वाचा. आणखी काही व्हिडिओ तुम्हाला मी तयार करून पाठवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.